आरक्षणाची रचना काय आणि ओबीसी आरक्षण लढ्याचे आजचे वास्तव काय याच्या मागील भागामध्ये आपण पाहिलंय की सत्ता बदलाच्या ओघामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न काहीसा मागे पडला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षणाची आरपारची लढाई सुरू झाली आणि त्याचा आजवरचा प्रवास तो देखील आपण पाहिला. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मनोज जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यामधील आंदोलनानंतर ओबीसी समाज कसा एकवटला आणि ओबीसी समाजामधून आरक्षण बचाव आंदोलन कसे सुरू झाले याबाबतची आजवरची वाटचाल. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाच्या लढ्याला 29 ऑगस्ट 2023 पासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करून सुरुवात केली. शासनाकडून याची दखल घेऊन कुणबी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणाची कारवाई सुरू झाली. त्यानंतर सुरू झालं आंदोलन. हे सरसकट मराठ्यांना कुणबी मराठा म्हणजेच ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा लढा चालू केला आणि आजवर सामाजिक एकोपा जपणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद देखील उभा राहिला. कुणबी मराठ्यांना ओबीसी मध्ये दिलेल्या आरक्षणावरती या समाजात काही प्रतिक्रिया उमटली नाही, परंतु सरसकट मराठा समाज आणि सगळ्या सोयऱ्यांना आरक्षणाची मागणी जेव्हा मराठा आंदोलनामधून होऊ लागली तेव्हा मात्र ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना वाढल्यामुळे एक वेगळंच चित्र निर्माण झालं आणि त्यातून ओबीसी समाज मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करत असलेलं आणि त्यांच्यासाठी एकवटलेला पाहायला मिळाला. मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनामध्ये फरक एवढाच दिसून आला की तो म्हणजे मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू झालं. त्यामध्ये काही मराठा नेत्यांचा समावेश नव्हता आणि ओबीसी आरक्षण लढ्याची सुरुवात मात्र ओबीसी समाजामधील सर्व जाती समूहामधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाली. आता पाहूयात मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनाची आजवरची वाटचाल. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 पासून उपोषण सुरू केलं. आंदोलनाचा पहिला टप्पा संपल्यावरती मनोज जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामध्ये त्यांची प्रमुख मागणी होती की मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यामधील मराठ्यांना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर राज्य सरकारने ओबीसी नोंदणी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना केली. परंतु पुढे आरक्षणाच्या प्रश्नावरती सरकार गंभीर नसून सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत 25 ऑक्टोबर 2023 पासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली. याच दरम्यान सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळे 30 ऑक्टोबरला मराठवाड्यात माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आणि या हिंसाचार आणि जाळपोळीमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्याचा आरोप करत ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झाला. त्यानंतर ओबीसी समाजामध्ये खदखद वाढू लागली आणि समाज एकवटू लागला. पुढे 17 नोव्हेंबर 2023 रोजी जालन्यातल्या अंबड शहरामधील धाईत नगर मैदानावरती ओबीसींची महाएल्गार सभा पार पडली. या महाएल्गार सभेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे उपस्थित होते. यावेळेला ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना संबोधित करत असताना मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सडकून टीका केली. यावेळेला छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांना देखील विरोध करत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची ग्वाही समाजाला दिली. या महाएल्गार सभेमध्ये ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाच्या स्थापनेची देखील घोषणा केली. त्यानंतरच्या काळामध्ये मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणाचा लढा तर सुरूच होता. या दरम्यान ओबीसी आंदोलनावरून मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यात रास्ता रोको, शासकीय कार्यालयांवरती मोर्चे यासह विविध प्रकारची आंदोलनं चालू होती. मनोज जरांगे यांनी आपल्या चौथ्या टप्प्यामधील उपोषण थांबवताना राज्य सरकारला मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणावरती कारवाई करण्यासाठी 13 जुलैचा अल्टिमेटम दिला. मनोज जरांगेंनी उपोषण थांबवल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 13 जुलै 2024 रोजी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून ओबीसी आरक्षणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी वडेगोद्री गावामध्ये बेमुदत उपोषण सुरू केलं. यामध्ये ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या काय होत्या तर त्यामधील पहिली मागणी होती की
जातीनिहाय जनगणना करा. दुसरी मागणी होती ओबीसीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा. तिसरी मागणी होती सगळे सोयरे सूचना आणि हरकतींबाबत श्वेतपत्रिका काढा. चौथी मागणी होती जात पडताळणी नियम असताना सगळे सोयरे अध्यादेशांची गरज काय? सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढू नका. पाचवी मागणी होती सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन आरक्षणावरती निर्णय घ्या, घाई करू नका. यानंतर सरकारकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. प्रामुख्याने मराठा आरक्षण देण्यासाठी ओबीसी कोटा सरकार कमी करणार नाही असे लेखी आश्वासन दिल्यानंतर दोघांनीही आपले आंदोलन 22 जूनला स्थगित केले. या शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे, उदय सामंत, धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर यांचा देखील समावेश होता. त्यानंतर 26 ते 28 जून पर्यंत ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी राज्यभर अभिवादन दौरा केला. त्यावेळेला महापुरुषांच्या गावी जाऊन त्यांनी नतमस्तक होत ओबीसी बांधवांसोबत संवाद देखील साधल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी पुण्यामध्ये 14 जून 2024 पासून ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं. त्यानंतर 22 जून 2024 रोजी ओबीसी उपोषणकर्ते ससाणे यांची भेट घेण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुण्यामध्ये आलं. त्यामध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी खासदार समीर भुजबळ यांचा समावेश होता. शासनाच्या वतीने ॲडव्होकेट ससाणे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. राज्य सरकारचे पत्र ससाणे यांना भुजबळ यांनी दिलं आणि ससाणे यांनी देखील आपलं उपोषण मागे घेतलं. आजच्या भागात आता आपण इथेच थांबूयात, पण पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मनोज जरांगेने दिलेल्या अल्टिमेटम नंतर सरकारकडून यावर काय कृती करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आंदोलकांना दिलेल्या आश्वासनावरती काय कारवाई करण्यात आली. तर त्यासाठी पाहत रहा न्यूज अनकटचा आपला #राजकारण हा कार्यक्रम. धन्यवाद.